हे दृश्य पाहिल्यावर खरंच विश्वास बसत नाही की इतकी अवजड एक्स्केवेटर मशीन इतक्या नाजूकपणे आणि अचूकतेने कशी काम करू शकते. ऑपरेटर सर्वप्रथम सहजपणे बकेट काढतो आणि त्यावर एक खास क्लॉ अटॅचमेंट बसवतो. काम सुरू करताच तो जमिनीवर अगदी स्वच्छ आणि सरळ रेषा आखतो, जणू एखादा सर्जन अचूक मार्किंग करत आहे असा भास होतो. यानंतर तो रस्त्याच्या वरच्या थरावर हलक्या हलक्या टॅपिंगने काम करतो. त्याची प्रत्येक हालचाल वेगवान, स्वच्छ आणि पूर्णपणे नियंत्रणात असते आणि तो नेहमी आखलेल्या रेषांच्या आतच काम करतो. आजूबाजूच्या रस्त्याला किंचितही नुकसान होत नाही. सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे तो काम करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छही करत जातो. प्रत्येक लहान दगड आणि धुळीचा कण तो बाजूला ठेवलेल्या बकेटमध्ये ढकलतो. त्यामुळे कन्स्ट्रक्शन आणि क्लीनअप हे दोन्ही कामं एकाच वेळी सुरू असतात आणि संपूर्ण परिसर स्वच्छसूत्र राहतो. जेव्हा पृष्ठभाग पूर्णपणे सैल होतो तेव्हा तो एक्स्केवेटरचा क्लॅम्प खाली आणतो आणि केवळ एका स्मूथ मूव्हमेंटमध्ये जड मॅनहोल कव्हर असे उचलतो की जणू त्याला काहीच वजन नाही. संपूर्ण ऑपरेशन इतकं शांत, स्वच्छ आणि व्यवस्थित असतं की ही मशीन आणि ती चालवणारा ऑपरेटर एखाद्या चमत्कारासारखे वाटतात. ताकदवान, अचूक आणि अत्यंत प्रोफेशनल. आणि विशेष म्हणजे जे दोन मजूर फक्त थोडीफार साफसफाई करत असतात त्यांची पगारही जवळजवळ त्या ऑपरेटर इतकीच असते.